नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, शेळीपालन व्यवसाय तर अनेक जण करतात, पण कमी वेळात जास्त नफा कसा मिळवायचा हे अनेकांना माहीत नसते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक असं गणित ज्यामध्ये तुम्ही फक्त 5 महिने शेळी सांभाळून 5 महिन्यामध्ये तिची दुप्पट रक्कम, दुप्पट किंमत कशी करायची या संदर्भातली सर्व माहिती आपण पाहणार आहोत. 5 महिने योग्य नियोजन जर केलं तर तुमची गुंतवणूक दुप्पट होऊ शकते. हे शक्य आहे का? तर नक्कीच, पण त्यासाठी काही खास सिक्रेट्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, पैसे डबल करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे जातीची निवड. तर मित्रांनो, शेळी निवडताना जर तुम्ही चांगल्या क्वालिटीची, मग ती पहिला रू फिमेल असेल किंवा दुसऱ्या हाताची शेळी असेल किंवा तिसऱ्या हाताची शेळी असेल, ती निवडताना जर चांगल्या क्वालिटीची शेळी जर निवडली तर मित्रांनो, ज्यांना कमी पैशात कमी रकमेत जास्त नफा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, काय करायचे बघा, दोन प्रकारचं शेळीपालन मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एक म्हणजे ज्या पाराट्या शेळ्या असतात, साधारणपणे पिल्लू विकल्याच्या नंतर 2-3 महिने शेळी वेल्याच्या नंतर पिल्लू विकलेलं असतं तिचं, अशी 3 ते 4 महिन्याची खाटी शेळी निवडून आपल्याला मित्रांनो त्या शेळीपासून सुरुवात करायची आहे. मग खाटी शेळी मित्रांनो तुम्हाला साधारणपणे 10-12 हजार रुपयाला सहज एक शेळी मिळू शकते. आणि अशा पद्धतीची एक 10 ते 12 हजाराची शेळी जर मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोट फार्ममधून किंवा बाजारमधून जर खरेदी केली तर मित्रांनो, ती शेळी तुम्हाला एक 3.5-4 महिन्यामध्ये दुप्पट दाम 100% मिळून देऊ शकते. आणि ते मी केलेलं आहे, आपणसुद्धा करा. तर मित्रांनो, काय करायचं आहे, बाजारमधून शेळी खरेदी करताना चांगल्या क्वालिटीची, पुऱ्या मापाची, उच्च अशी शेळी आपल्याला निवडायची आहे. मग ती आपल्याला 11,000ला बसेल, 10,000ला बसेल. अशा एक तुम्ही जर 10-20 शेळ्या जर बाजारामध्ये जर निवडल्या 10,000नी किंवा 12,000नी, तर मित्रांनो ती शेळी आपल्याकडे आल्याच्या नंतर तिला चांगला क्वालिटीचा बोकड क्रॉस करायचा. आणि क्रॉस केल्याच्या नंतर ती आपल्याकडे गाब जाईल. आणि गाब गेल्याच्या नंतर मित्रांनो, लई नाही, फक्त 3-3.5 महिने त्या शेळीला चांगलं संगोपन करायचं. म्हणजे तिला एकदा 2-2.5 महिने लागल्याच्या नंतर तिला चांगल्या प्रकारचा खुराक द्या. तिचं जंतनाशक अगोदरच लावायच्या अगोदर करून घ्या. लिव्हर टॉनिक वगैरे द्या. आणि ती शेळी गाब गेल्याच्या नंतर तिला खुराकाचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन, जंतनाशकाचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींवरती 3 महिने ते 4 महिने चांगल्या प्रकारचं काम करा. आणि सुंदर अशी क्वालिटीची ती जर शेळी तुम्ही तयार केली मित्रांनो, तर ती तुमची 10,000ची शेळी तुम्हाला 4.5 महिन्यामध्ये 20,000ला 100% जाऊ शकते. ही मित्रांनो माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ह्या अनुभवातूनच मी शेळीपालन तयार केलेलं आहे. तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही शेळीपासून सुरुवात जर केली तर साधारणपणे एक वेळेस तुम्ही जर 10 शेळ्या खरेदी केल्या तर 1,00,000 रुपये तुमचे मित्रांनो जातील. पण तेच लाख रुपये तुमचे 4-4.5 महिन्यामध्ये 1,00,000चे 2,00,000 रुपये तुम्हाला मित्रांनो डबल पैसे 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने एक तुम्ही शेळीपालन चालू करू शकता. दुसरी गोष्ट, समजा हे झालं शेळीपालनाच्या बाबतीत. तर दुसरी गोष्ट, शेळीपालनात समजा जर तुम्हाला फिमेलपासून म्हणजे पहिल्या पाठींपासून जर सुरू करायचं असेल, त्याच्यात जर डबल पैसा मिळवायचा असेल तर ते सुद्धा सोपंच गणित आहे. काय करायचं मित्रांनो, बाजारमध्ये किंवा इतर कुठल्याही गोट फार्ममध्ये पहिला फिमेल खरेदी करताना साधारणपणे 8 ते 10 महिन्याची किंवा 12 महिन्याच्या वयातली फिमेल मित्रांनो खरेदी करायची. आपल्या गोठ्यावरती आणल्याच्या नंतर एक महिनाभर तिला सेट करायला जाऊन द्यायचं. 1 महिन्याच्या नंतर ती आपल्या गोट फार्मवरती सेट होईल. आणि सेट झाल्याच्या नंतर मित्रांनो, ती जी पहिला फिमेल आहे ती साधारण तुम्ही 10ला आणली असेल किंवा 12ला आणली असेल किंवा 15ला आणली असेल. तिला सेट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याकडच्या चांगल्या प्रतीचा एक ब्रीडरच्या साह्यानं तिला क्रॉस करायची. आणि जर ती क्रॉस केली तर मित्रांनो ती पाठसुद्धा तुम्हाला 3 ते 3.5-4 महिन्यामध्ये 10,000च्या दुप्पट किंमत म्हणजे 20,000 रुपये तुम्हाला 100% मिळून येऊ शकते. हे मित्रांनो मी स्वतः शेळीपालनामध्ये अनुभव घेतलेला आहे आणि प्रॅक्टिकल मी त्याच्यातून
पैसे मिळवलेले आहेत. तर समोर दिसत आहेत मित्रांनो, ह्या ज्या फिमेल आहेत ह्या सर्व पहिलारू फिमेल आहेत मित्रांनो. आणि या साधारणपणे आता 10-12 महिन्याच्या वयाच्या आहेत. म्हणजे साधारणपणे यांची किंमत आता चांगल्या क्वालिटीची असेल तर 15,000, कमी असेल तर ह्या सर्व बीटल क्रॉसच्या आहेत. तर मित्रांनो ह्या फिमेल आपण निवडलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण मित्रांनो यांना एक 4 महिने अशा पद्धतीने जीव लावणार आहे की ह्या 15,000ची फिमेल मित्रांनो गाभ गेल्याच्या नंतर 20, 25 आणि 30 अशा रेंजमध्ये जाणाऱ्या ह्या फिमेल आहेत. अशी यांची क्वालिटी आहे. म्हणजे जशी क्वालिटी असेल तसा रेट. अशा पद्धतीनं मित्रांनो जर शेळीपालनामध्ये दुप्पट जर पैसा तुम्हाला कमवायचा असेल तर अशा पद्धतीने जर आपण शेळीपालन जर केलं तर 100% शेळीपालन हा व्यवसाय सक्सेस होतो. आता काही लोकांची चूक कुठे होती मित्रांनो, शेळीपालन करत असताना कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि शेळीपालनाला सुरुवात करतात आणि मग त्याच्यामुळे त्यांचा शेळीपालन व्यवसाय डब्यात येतो, तोट्यात येतो. तर असं होण्याचं कारण म्हणजे योग्य नियोजन, चारा नियोजन असेल, खुराक नियोजन असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ते नियोजन त्यांच्याकडून चांगल्या क्वालिटीचं होत नाही, म्हणून मित्रांनो शेळीपालन तोट्यात येतं. तर मित्रांनो हे डबल ज्याला पैसे कमवायचे आहे, ज्याला शेळीपालनामध्ये डबल पैसे कमवायचे आहे, त्याच्यासाठी हा साधा आणि सोपा पर्याय आहे मित्रांनो. शेळी गाभण घेण्यापेक्षा खाटी शेळी घ्या आणि खाटी शेळी घेऊन तिला फक्त 4 महिने गाभण करून सांभाळा. तुम्हाला ती 100% डबल दाम देईल. पण तुम्ही जर तीच मित्रांनो गाभण शेळी जर घेतली तर साधारणपणे तुम्हाला 3, 3.5, 4 महिन्यामध्ये त्या शेळीच्या किमती इतके पिल्ले होतात आणि तुमचा खूप जागेवर राहतो. तर हे दोन्ही व्यवसाय खूप चांगले आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जो योग्य वाटेल, पण मला जो योग्य वाटतो तो म्हणजे खाटी शेळी घेणे आणि 10 महिने 4-5 महिने सांभाळणे आणि 4-5 महिन्याच्या नंतर विकणे हा सोपा पर्याय वाटतो. कारण का तर गाभण शेळी जर घेतली तर मित्रांनो तिच्या पिल्ल्यांना साधारणपणे 1 महिना ते 1.5 महिना खूप कष्ट असतं, खूप त्रास असतो. आणि काय होतं, पावसाळ्याचे दिवस जर असतील तर मग तर जास्तच त्रास असतो. परंतु जर ते पिल्ले झाले तर त्यांना दूध पचन होत नाही, जुलाब होतात. जुलाब झाले का पिल्ले मरण पावतात, दूध जास्त होतं, पचनशक्ती त्यांची व्यवस्थित चालत नाही, माती खातात. म्हणजे अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये मित्रांनो हे असतात, तोट्याचे चान्स जास्त असतात. त्याच्यामुळे गाभण शेळी साधा आणि सोपा पर्याय आहे. बाजारामधून चांगल्या प्रतीची तुम्ही मग ती 20,000ची शेळी जर चांगल्या प्रतीची क्वालिटीची जर खरेदी केली तर मित्रांनो 100% ती गाभण राहिल्याच्यानंतर तुमची 40,000ला जाऊ शकते. हा माझा स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मी सांगितलेला हा शेळीपालनाचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो? नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. माझ्या दृष्टीनं हा व्यवसाय खूप चांगला आहे. तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला एक कमेंट करून सांगा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असे माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जोडून राहा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेळीपालन बांधवांकडे शेअर करा, त्यांच्याकडे पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा शेळीपालनामधील चांगली खूप सुंदर अशी माहिती मिळून जाईल. तर असो मित्रांनो, व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं आहे. परंतु मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता की 3 ते 4 महिन्यामध्ये बोकड पालनामधून सुद्धा आपण डबल पैसे कमवू शकतो. तर त्या माहितीचा व्हिडिओसुद्धा मित्रांनो आपण चॅनलवरती टाकलेला आहे की 3 ते 4 महिन्यामध्ये बोकड पालनामधून डबल पैसे कसे कमवायचे. तर मित्रांनो तो व्हिडिओसुद्धा आपण पाहिला नसेल तर नक्की आपल्या कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. तर असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. त्याच्यामध्ये मग शेळीपालनाची माहिती असेल, बोकड पालनाची माहिती असेल, दुसरी गोष्ट आपल्या आजूबाजूच्या बाजारची जी जनावरांचे भाव आहेत, ज्या किमती आहेत त्याचे व्हिडिओ असतील, ते सुद्धा आपल्याला सर्व पाहायला मिळतील. तर मित्रांनो एकच विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जोडून राहा एवढीच विनंती करतो. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.